नमस्कार. माझं नाव शुभांगी सदानंद नाईक आहे. सर्वप्रथम मी माननीय आदरणीय श्री आनंदजी साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आज त्यांचा हा जो 75वा वाढदिवस आहे, त्यासाठी आम्हाला ही जी सेवा दिली आहे, मोफत सेवा, त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप म्हणजे आमच्यासाठी एक नशिबाचीच गोष्ट आहे. आणि अशीच आमच्याकडे त्यांची सेवा घडून ही आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. काय वाटतं तुम्हाला दिगे साहेबांबद्दल, तुमच्या समाजकार्यांबद्दल? ते लोकांसाठी नेहमी मोफत काम करायचे आणि आज आपल्याला ठाणेकरांसाठी मोफत सेवा म्हणून लाभ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात काय? दिगे साहेब म्हणजे त्यांचं एक नाव जरी असं ठाण्याला काढायला गेलं तर एक वाघ, म्हणजे त्यांच्याकडे कोणी व्यक्ती जाऊ दे, कधी जाऊ दे, खाली हात कधी झाला नाही. आणि हे मोफत सेवा तर आमच्यासाठी काहीच नाही, म्हणजे एक शून्याची गोष्ट आहे. पण ही जी सेवा आम्हाला मिळाली, असं वाटतं ती खूप आम्हाला पुण्याची गोष्ट भेटलेली आहे. आणि त्या साहेबांनी जे लोकांसाठी एवढे केलंय, आज मी कित्येक लोकांना विचारलंय, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले सांगताना. तेव्हा म्हणजे किती त्यांच्याबद्दल साहेबांविषयी प्रेम होतं हे आज म्हणजे मला समजलंय. आम्ही तर लहान होतो त्यावेळेला, म्हणजे मला तर लक्षात नाही, पण आम्ही 5-6 वर्षाची होत्या. पण जेव्हा असं ऐकलं त्यांच्याबद्दल, तेव्हा असं वाटत की महाराजांच्या नंतर कोणतरी ठाण्यामध्ये आपले आहेत, महाराज आहेत. आणि आज ते नाही, त्यामुळे आता खूप मन एकदम हे झालेलं आहे. आपल्याला कशा पद्धतीने आनंद होता याची मोफत सेवा करतात? मी तर माझं नशीबच मानेन आज हे मला जे भेटली आहे सेवा करायसाठी. म्हणजे आज मला 8 वर्ष झाली मी रिक्षा लाईन मध्ये, पण आम्हाला एवढ्या वर्षात कधी अशी सेवा नाही मिळालेली. पण आज जे भेटले ते माझं अहोभाग्य मी समजेन. आणि माझ्याबरोबर जेवढ्याही महिलांना हे सेवा भेटले त्याबद्दल मी त्यांचं आदरणीय दिगे साहेबांचा खूप 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 धन्यवाद आणि त्यांना खूप खूप माझं आदरांजली. धर्मवीर आनंद दिगे चालक मालक संघटना, ठाणे जिल्हा अध्यक्ष जयश्री आहिरे. तर मॅडम, काय सांगाल? आज धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा 75वा वाढदिवसानिमित्त आज जो रिक्षाचा मोफत सेवा ठेवलेली आहे, त्यावर काय सांगाल आणि तुम्हाला कशा पद्धतीने आनंद होतो? आज धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या जे 75 जयंती निमित्त त्यांची तर मी खूप खूप आभारी आहे. कारण आज ते असते तर आज एवढे म्हणजे जे काही चाललेलं आहे ते झालंच नसतं. एका क्षणाला आम्ही जर म्हणजे मला तर माहिती, मी तर लहान होती, पण जेव्हा ज्यांच्या तोंडून मी ऐकते ना तर त्यांचं मला खूप म्हणजे आपुलकी वाटते. आणि माझे आई वडील पण त्यांच्यापर्यंत म्हणजे गेलेले होते. त्यांचे काही इतके क्षण आहेत ना ते ऐकून मनाला खूप बरं वाटतं. आणि ते असं वाटतं की असायला पाहिजे होते. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही महिलांनी 75 रिक्षा ठेवलेल्या आहेत. आम्ही पॅसेंजरला आम्ही म्हणजे कसं लांबचे भाडे आम्ही काही घेणार नाही, जवळचे. म्हणजे आता चेक ना आपलं कोट नाक्याच्या इथनं समजा चरई मार्गे, परत ठाणा स्टेशन, नौपाडा, तीनाथ नाका, 5 पकाडी इथपर्यंत आम्ही म्हणजे भाडं देणार आहे. ते भाडं पण देणार म्हणजे कसं, ज्येष्ठ नागरिक, अपंग, छोटी मुलं असे लोक देणार आहे. आणि कोणी जरी आपल्याला हात दाखवला तरी पण आम्ही त्यांना देणार. आम्ही कोणाला नाही बोलणार नाही, तसंही आम्ही नाही बोलतच नाहीये, पण आम्ही देणारच. तर धन्यवाद. थोडं बोलून संपते. माझ्या 2 मैत्रिणी, त्यांचं पण 2 शब्द घ्या ऐकून. आज धर्मवीर आनंद दिगे साहब के जन्मदिन है, तो उनके जन्मदिन पर 75 रिक्शा छोड़ा है और उनकी सेवा के लिए, क्योंकि वो बहुत अच्छे इंसान थे और सबके लिए मदद के लिए जाते थे। ऑटो रिक्शा भी उन्होंने ये किया एक्चुअली। तो आज हम लोग को खुशी हो रहा है कि उनके लिए हम लोग कुछ तो कर पा रहे हैं। चलो, तो उन्होंने एक्चुअली हम लोग को जो लेडीज लोग को जो ये ऑटो दिया है गवर्नमेंट ने, ये बहुत अच्छी बात है। एक लेडीज कुछ कर नहीं सकते, कहीं पे भी जाके काम नहीं कर सकते पूरा दिन के लिए, लेकिन थोड़ा टाइम के लिए भी अगर हम आ रहे, बाल बच्चे संभाल कर, घर पर संभाल कर अगर हम आ रहे, तो ये हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है। अभी मैं मेरी बात कर रही हूँ। एक्चुअली बाल बच्चे संभाल कर मैं कहीं जाके जॉब पे थी, लेकिन जॉब नहीं कर पा रही थी। लेकिन आज हम लोग को बहुत खुशी हो रहा है कि हम बाल बच्चे संभाल कर, घर दर संभाल कर आके हम ऑटो चला के बच्चों का भी हम लोग जो पढ़ाई के खर्चा है, घर में जो कमी पड़ते है उसको करते हैं।
जो हमारे अगर हस्बैंड वगैरह नहीं देखेंगे, किसी का समझो किसी का हस्बैंड नहीं है, तो उनके लिए ये बहुत अच्छी बात है। और ये हम लोग के लिए बहुत खुशी की बात है कि ऑटो दिया हम लेडीजों को। धन्यवाद। तो किस तरह से खुशी हो रही है कि ये सेवा करने का मौका मिला है? एक्चुअली ये बहुत बड़ी बात है कि हम लोग को ये सेवा करने को मिला है, क्योंकि उनका नाम मैंने बहुत सुना है, उन्होंने बहुत कुछ किया है। तो इसके लिए मैं एक ही कहना चाहूंगी कि हमें बहुत खुशी हो रही है कि उनके लिए हम कुछ कर पा रहे हैं आज। काय सांगाल काय आज धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मोफत रिक्षाचा सेवा ठेवण्यात आलेला आहे आणि जास्त यात मुलीला सहभाग झालेला आहे त्यावर काय सांगाल? आम्हाला म्हणजे दिगे साहेबांनी खूप आम्हाला ठाण्यात मदत केली आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला निघालो सेवेसाठी. दिघे साहेबांबद्दल आपण काय सांगाल आपल्याला त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या जेव्हा मी 10-12 वर्षाची होती तेव्हा आमच्या घरात खूप परिस्थिती खूप खराब होती. माझा भाऊ मुका बहिरा आहे आणि माझे वडील पण अपंग होते. माझ्या वडिलांना त्यांनी सायकल घेऊन दिली आणि माझ्या भावाला स्वतःनी शाळेत मूक बंदिर शाळामध्ये त्यांनी त्याला तेव्हा तो शिकला चांगलं आणि त्याच्या पुढे पण आम्हाला खूप खूप मदत केली. आज आपल्याला कशा पद्धतीने आनंद होत आहे की ठाणेकरांसाठी मोफत रिक्षाचा आपण आपल्याला जो दिघे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लाभ घेण्यात येत आहे त्यांच्यासारखं जसं ते मोफत कामं लोकांसाठी करायचे आज आपण खूपच म्हणजे आमच्यासाठी खूपच केलं, गरिबांसाठी तर खूपच केलं, म्हणून आम्ही खुशीने त्यांच्यासाठी रिक्षा सेवेत 75व्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आज सर्व महिला एकत्र येऊन आज रिक्षा चालक सर्व महिलांनी येऊन आम्ही रिक्षा मोफत ठेवलं एरियामध्ये 1 किलोमीटर मध्ये. ज्या महिलांना आमचा आनंद होतोय की आम्ही आज त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो आहे आणि आम्ही करतोय. आनंद साहेबांच्या नावाने आम्हाला खूप काही करता आलं, याचा आम्हाला सहभाग मिळाला आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. आनंद दिघे साहेब हे जगाच्या कल्याणासाठी जग कल्याणासाठी ते होते आणि त्यांनी खूप सारं गरिबांसाठी खूप काही केलेल्या मदती आहेत. आज त्यांचं नाव एवढं प्रसिद्ध आहे की कुठेही आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं तर कोणीही सहज ओळखू शकता. ते रिक्षा चालक होते आणि भरपूर काही त्यांनी गोरगरिबांना त्यांनी सुविधा पण करून दिलेल्या आहेत, मदत पण केलेली आहे गोरगरिबांसाठी. आज आम्ही आज त्यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही आज रिक्षा चालक फ्री मध्ये रिक्षा मोफत मध्ये आम्ही पॅसेंजरांना सोडत आहे म्हणजे त्यांच्या. तर हे सगळं आम्ही त्यांच्यासाठी करत आहोत कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे म्हणून धन्यवाद. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज गाडी चालवते तर खूप छान वाटतंय, फ्री मध्ये पॅसेंजर सोडतोय तर. कारण त्यांनी पण म्हणजे स्वतः रिक्षा चालवून त्यांनी पण म्हणजे समाजासाठी कार्य केलेलं आहे. आम्हाला पण असं म्हणजे लोकांसाठी करताना पण आम्हाला पण खूप छान वाटतं. दिघे साहेब लोकांसाठी नेहमी समाजकार्य आणि आज आपल्याला रिक्षा चालक म्हणून त्यांचा ठाणेकरांसाठी मोफत मध्ये त्यांना प्रवास येत आहे. तर नागरिकांना आणि आपल्याला कशा पद्धतीने आनंद होत आहे म्हणजे मोफत प्रवास काय सांगायचं मग? छान होत आहे, छान होत आहे. हा छान वाटतं एवढं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी खूप लोकांची सेवा वगैरे केलेली आहे, खूप लोकांना मदत केलेली होती आणि ते आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही फ्री सेवा केलेली आहे रिक्षावाल्यांनी. दिघे साहेबांबद्दल आपण काय आनंद दिघे साहेब हे खूप म्हणजे लोकांना मदत केलेली आहे. त्यांनी चांगले चांगले उपक्रम केलेले आहे, खूप कार्य चांगले केलेले आहे. गरीब लोकांना त्यांनी खूप मदत केली आहे. खूप आदरणीय व्यक्तिमत्व होते ते. मॅडम तुम्ही काय सांगाल जो दिघे साहेबांच्या वाढदिवस आनंद दिघे साहेब जे आहेत ना हे एक असे व्यक्ती होते ना की म्हणजे त्यांच्यासारखा माणूस आज तुम्हाला कुठेही भेटणार नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे. आणि ते जेव्हा होते ना त्यांच्या एका आवाजावरती आहे ना सगळे ठाणेकर उभे असायचे आणि प्रत्येक नागरिकांना ते कधी पण पहिलं गोरगरिबांना पहिलं त्यांचे काय प्रॉब्लेम असेल त्यांना ते पुढे आधी घ्यायचे आणि नंतर जे चांगले लोक आहेत त्यांना ते नंतर प्राधान्य द्यायचं, पण पहिले गोरगरिबांना द्यायचे.
पुण्याच्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये ऍडमिशन नाही होतं, आनंद दिघे साहेबांचं जरी एक जरी चिठ्ठी जरी घेऊन गेली ना, लगेच तिथे ऍडमिशन व्हायचं. कारण हे माझ्या बहिणीच्या बाबतीत पण झालेलं आहे. ते खूप आदर्श व्यक्ती होते आणि आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे म्हणून म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते, जे चांगले चांगले त्यांचे कार्यकर्ते आजही त्यांचे पाठीशी उभे आहेत ना, त्यांनी हे सगळं करून दिलंय आम्हाला की आज फ्री सेवा ठेवायची म्हणून आम्ही आज दिवसभर त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हे सगळं आज फ्री सेवा ठेवलेली आहे. दिघे साहेबांबद्दल आपल्याला काय वाटतं, ते त्यांच्यावर तुम्ही काय सांगता? ते कसे देव माणूस होते आपल्या ते मी पण तेच बोलते ना, ते देव माणूस. मी तेच बोलते की त्यांच्या एका म्हणजे बोलतो ना आवाजावरती, काही असेल ना, एका आवाजावरती आहे ना सगळे ठाणेकर उभे असायचे, उभे असणारच त्यांच्या आजूबाजूला, असे होते ते. तुम्हाला कशा पद्धतीने आनंद होत आहे आज? आम्हाला फक्त आहे ना त्यांचं नाव घेतलं ना तरी पण ती म्हणजे तो हृदयामध्ये एक असते ना, तो माणूस अजूनही जागा आहे आमच्या हृदयामध्ये. आता एवढे येतात लोक, सगळे निवडून येतात, पण असं त्यांच्या जेवढं कोणा म्हणजे असं त्यांच्याबद्दल जेवढं वाटतं ना तेवढं असं कोणाबद्दल अजूनही वाटत नाही. असं. थँक्यू.